बनवते आहे गार्लिक ब्रेड, तो पण ईस्ट न वापरता एकदम सॉफ्ट आणि फुगलेला. हा गार्लिक ब्रेड कुणीही बनवू शकतं. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी 1 कप गव्हाचे पीठ घेतले आहे. त्यानंतर पुन्हा 1 कप मैदा घेणार आहे. तुम्ही गार्लिक ब्रेड नुसता मैद्याने किंवा गव्हाच्या पिठानेही बनवू शकता. तर मी दोघं 1-1 कप घेतलेले आहे. आता आपण हे चांगल्या प्रकारे मिक्स करूया. आपलं पीठ छान प्रकारे मिक्स झाले आहे. आपण अर्धा कप दही घेतले आहे. आता आपण दह्यामध्ये 1.5 चमचा साखर घालणार आहोत. मीठ घालणार आहोत. 1 चमचा पिझ्झा सीझनिंग ऍड करणार आहोत. बेकिंग पावडर घालणार आहोत. 1 टेबलस्पून आपण सोडा ऍड करणार आहोत. आता आपण हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घेऊया. आता तुम्ही पाहू शकता कसे बबल्स आले आहेत. एकदम ईस्ट घातल्यानंतर जसे होते ना तसेच झाले आहे आपलं हे. तर आता आपण हे छान मिक्स केले आहे. आता आपण जास्त वेळ न लावता ते पिठामध्ये मिक्स करूया. आता आपण ही पिठामध्ये ऍड करणार आहोत. आता आपण या पिठाचा छान डो बनवायचा आहे, मऊसूत असा. आपण छान मळून घेऊया याला. आता आपण थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ मळणार आहोत. गोळा बनवला होता. आता ते आपण थोडं तेल घेऊन पुन्हा मळूया. 5 ते 7 मिनिटापर्यंत आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे हे पीठ, जेणेकरून आपला ब्रेड एकदम छान होणार आहे. आपल्याला चांगलं हे दाबून दाबून मळून घ्यायचे आहे.
तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचे आहे. आता आपण हे 1 तासासाठी डब्यात टाकून रेस्ट करायला ठेवणार आहोत. चला आपण आता हे पीठ डब्यामध्ये ठेवून घेऊया. हे छान सेट होऊन जाणार आहे, जास्त फुलणार नाहीये, तर आपण हे 1 तासासाठी ठेवतो आहोत. पीठ सेट होते आहे तोपर्यंत आपण गार्लिक बटर बनवून घेऊया. मी 2 टेबलस्पून बटर घेतले होते. आता ते मेल्ट करून घेतले आहे मी. आता आपण याच्यामध्ये अर्धा बाउल लसूण घालणार आहोत. आपल्याला लसूण हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा आहे. आपल्याला अशा पद्धतीने लसूण गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. आता आपण हा काढून घेऊया. आता आपण लसूण असा मॅश करून घेणार आहोत. त्याचा वास पण खूप छान येतो आहे. आपण हे गार्लिक बटर नुसतं ब्रेडला जरी लावून खाल्लं तरी खूप टेस्टी लागतं. आपलं लसूण छान मॅश करून झालेला आहे. आता आपण यामध्ये 4 चमचे बटर घालणार आहोत. आपण 1 चमचा कोथिंबीर टाकणार आहोत. 1 चमचा ऑरेगॅनो टाकणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल, पण मी टाकणार आहे. अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत. आता आपण हे मिक्स करून घेऊया छानपैकी. आपलं गार्लिक बटर तयार झालं आहे. तुम्ही बघू शकता त्याचा वास पण खूप छान येतो आहे. एक तासानंतर तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान भिजलं आहे आणि छान फुललं आहे ते. तर आता आपण याची थोडी जाडसर पोळी लाटून घेणार आहोत पीठ टाकून. चला तर मग आपण लाटूया. थोडं पीठ टाकून आपण हलक्या हाताने लाटून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. आता आपण हे याच्यावर गार्लिक बटर लावून घेणार आहोत. थोडी कडा सोडूनच आपल्याला लावायचे गार्लिक बटर. आता आपण यावर मोझरेला चीज टाकून घेणार आहोत अर्ध्या भागात.
आता आपण यावर स्वीट कॉर्न टाकून घेणार आहोत. पण कॅप्सिकम बारीक कट करून घेतली आहे ती पण टाकणार आहोत. आता आपण परत त्यावर थोडं ऑरेगानो टाकणार आहोत. आता आपण कढईला पाणी लावून घेणार आहोत. हे सील करून घेऊया. चांगलं दाबून पॅक करायचं आहे जेणेकरून आपलं चीज बाहेर नाही आलं पाहिजे. आता आपण हा ब्रेड हळूच प्लेटवर ठेवून घेऊया. आपण यावर गार्लिक बटर लावून घेणार आहोत. वर थोडं चिली फ्लेक्स टाकून घेऊया. आता आपण यावर हलक्या हाताने कट लावून घेणार आहोत. हलक्या हाताने ह्या ब्रेडला कट लावून घेतले आहे आणि मी आधी पातेल्यामध्ये मीठ टाकून ते प्रीहीट करायला ठेवले आहे. तुम्ही पाहू शकता आपलं पातेलं प्रीहीट झालेलं आहे. तर आता आपण हा ब्रेड बेक करायला ठेवूया. पण गार्लिक ब्रेड 25 मिनिटासाठी बेक करणार आहोत. 25 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपला गार्लिक ब्रेड किती छान झाला आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपला गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.